हां, जेवढे हाताने काढता येतील तेवढे काढून घेतोय. काही फळं आहेत ना ती मुंबईला जाणार आहेत. तर मला जास्त जादारी करतो काय सगळ्यांना. मी अजिबात त्याला फुलाला हात लावत नाही. काय नव्हता घेतलेला ना. हे बघा मस्त अशी दोघं जण कुठे गेले काय माहिती. वाघेश्वरती गाडी आता आली एक बाहेरून, तिच्या मागं मागं गेले धावत दोघं पण. आमचं काम चाललं होतं. हे बघा आता आज सकाळी उठल्या उठल्या पहिल्या मिरची साफ करून घेतले अर्धी, आणि अर्धी आता बाकी आहे. आता हे जरा झाडलोट करायची बाकी आहे इथे. बघू आता परत उन्हात पण घालायचे. आता हे बघा ऊन आलं आहे ना, त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने घालणार. आता लगेच नाही, जमिनीला पाणी सुटलेलं असतं ना. पाऊस पडून गेला आहे ना आता. हे पाऊस पडून झाले 2 दिवस, पण तरी पण ते ओल सुटते जमिनीला. त्याच्यामुळे जरा थोड्या वेळाने घालणार, एक साधारण 1-1.5 तासाने. आणि फळं आपल्या बागेतली तयार झाली जामची, ती पण काढायचीत. तर कुणालच्या बाबांना सांगते जरा काढा ती, किंवा खाली पडलेलेत किती आहेत ते. हा बघा आला ना, हा बघा वाकडा वाकडा होत आला. ए बोक्या जा शेरूला घेऊन ये, जा शेरूला घेऊन ये बाबू. कसला वास घेतो. मांजर आले रात्री, मांजर. चला तरी इकडे ये, खाऊ देते चला. आला शेरू आला काय. कुणाला उठला. हां परत झोपला. त्याचा औषध टाकायचं ना डोळ्यामध्ये, त्याविषयी बघा आलं ना डॉक्टरकडनं डोळे चेक करून. ए कुठे चालला परत. आता जाऊ नका, चला आता बस झालं फिरणं. तरी ये इथे फळं काढून घेऊया या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बघा मिरचीचं काम आज चाललं आहे, साफसफाईचं. आणि एक ऊन आज दाखवायचं आहे. आजचा 3रा दिवस मिरचीला ऊन दाखवायचं. थोड्या वेळाने जरा सुकत घालणार. आता सगळ्या आधी ना चहा पितो आणि त्याच्यानंतर मग घरातलं कामाला केल्या सुरुवात करायची. तुम्हाला ना ब्रह्मकमळ पण दाखवायचं आहे. म्हणजे सकाळी मी रोज ना, म्हणजे एक गंमत तुम्हाला सांगते. हे जेव्हापासून ते बघितलं ना, मी रोज सकाळी उठते, संध्याकाळी झोपायच्या आधी पण, रात्री झोपायच्या आधी. आणि मी दिवसातून 2-3 वेळा माझं निरीक्षण चालू असतं की कशी ती कळी तयार झाली आहे, किती वाढ झालेली आहे. तुम्हाला पण मी दाखवते आज. मला एका ताईंनी विचारलं होतं की ब्रह्मकमळाचं काय झालं म्हणून दाखवलंच नाही तू. तर आता मी दाखवते. मी असा विचार केला की रोज रोज कशाला दाखवायचं, त्याच्यामुळे जरा चांगलीशी व्यवस्थित मोठी झाली ना की दाखवीन. पण रोज रात्री मात्र निरीक्षण आमचं असतंच. रोज रात्री मी बघते जाऊन, कारण ब्रह्मकमळ कसं रात्रीचं फुलतं ना, त्याच्यामुळे असं कुठंतरी असं वाटतं की ते मिस नाही करायचं. त्याच्यामुळे रोज रात्री झोपायच्या आधी जाऊन बघितलं जातं. आणि मी कशी 11च्या नंतरच झोपते, त्याच्यामुळे आधी बघायचं. आणि आपल्याला कसं माहिती नाही ना, त्याच्यामुळे नवीन माहिती पण आपल्याला मिळते ना, त्याच्यासाठी. आत्ता ती कळी ना अशी म्हणजे छान अशी तयार झालेली आहे. आणि दुसरी पण पानं आहेत ना, त्याला पण असं बारीक बारीक दिसत आहेत, काहीतरी कोंब फुटताना. आता काय आहे ते मला माहीत नाही, पण रोजचं माझं निरीक्षण असतं. तर आता सगळ्या आधी चहा पिऊन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया पुढच्या साईडला. काय आलं वागू. हा बघा आपला वागटू आला. वागटू माझा, वागटू शहाणा आहे तो पोर माझा. हा ए सुका बोंबील आहे तो आमचा. आम्ही त्याला सुका बोंबील बोलतो कधी कधी. अबू कमजोर आहे ना, म्हणून त्याला सुका बोंबील नाव दिलेलं आहे. खाणं पिणं व्यवस्थित आहे, पण तो लहानपणापासूनच आपला वाग्यानं कमजोर आहे खूप, असं हो की नाही. शेवटचं पिल्लू आहे ते, शेवटचं पिल्लू आईचं, हो की नाही. नाही नाही वाघ्या शेरू नाही आलं अजून. तिकडे गेला खाली काय बघायला, तो खाली ती गाडी तिथे गेली ना. नाही ग, मग इकडे उतरला, इकडे आंब्याच्या इकडे, आंब्याच्या साईडला गेला. तर ती फळं काढून घेऊया. तुम्ही असा असा पकडून काढू. काय ते काढ. तुम्ही आली ताट पकडायला, ताट खाली ठेव ना, का हातातच पकडायला पाहिजे. काय झालं, माती लागली तर काय आलं, आपण मातीतच राहतो. हां ही बघा फळं तयार झालेली, एकदम डार्क कलर तयार झाले ना. आणि हे बघा हा रंग बघा कसा आहे तो. बघू दे इथे ते जवळ जरा दाखवते सगळ्यांना जवळून. हे बघा हा आता पूर्णपणे तयार झालेला आहे. एकदम आहे ना, असं दिसतं आपल्याला डार्क कलर, पण मग तुरट लागतात ते. त्याच्यामुळे मग आम्ही ना घाई नाही करत मग काढायला. पूर्ण चांगलेसे तयार झाले ना मगच काढायचे. मग हे फळाचं कसं गोड लागतं, मग तुरट मग असं म्हणजे खाऊ शकतो आपण, असं नायाचं नाही. पण कोणाकोणाला आवडत पण नाही ना तुरट फळं. आणि काय काय फळं बघा कशी पडलेत ती,
पक्षी वगैरे पण खातात ना, त्यांना आता पक्षी आपल्या आड्यामध्ये भरपूर आहेत आणि त्यांना कसं आता हे फळं वगैरे धरले तर त्यांना कसं अन्न वगैरे मिळतं, त्याच्यामुळे असतात भरपूर पक्षी आपल्या इथे. आणि काय काय मग आपोआप गळून पण पडतात, वीक असतात ती, हो की नाही? वीकवाली गळतात ना. किती घेता हां, गच्चा असतो हे बघा. आणि अधेमध्ये आम्ही पण तोडून तोडून खातो. चिमणी खाते. आम्हाला आठवण झाली तर ते मला बोलतात, हा चिमणी खाते म्हणून मला बोलतात, हा ते असं आहे ते. काय झालं आता, शिडी हवे वरती पाडतो खाली. कशाने काढणार? ते वाला तयार झालं. ते वाला खाली ते वाला. बघा कसे बडबडतायत कुणाल ते बाबा. झाडू घेऊन ये, झाडू काढायला पाहिजे. हे जामचं झाड ना. हे बघा काढले हाताने, माझ्या हाताने काढलेले आहेत. जेवढे हाताने काढता येतील तेवढे काढून घेतोय, कारण शिडी लावली ना की ते पडतात जाम सगळे. रंग बघा किती छान आहे तो. हे बघा, हां शिडी लावलंय बघू. ती ना ती उभी शिडी येते ना, आपण डायरेक्ट त्याच्यावरती उभं राहू शकतो अशी शिडी आणायला पाहिजे. काढून म्हटलं झाले का आहेत अजून, मध्ये मध्ये आहेत तयार झालेले. फळाचा गच्चा असा असतो ना की जरा हात लागला की पडून जातो. असं तुम्ही बोट जरी लावलात ना तर खरोखर ती फळं ना अशी 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 गळतात लगेच खाली. त्याच्यामुळे असं गच्च्याला हात लावायला पण भीती वाटते आम्हाला. म्हणजे तयार नसलेली फळं पण खाली पडतात, त्याच्यामुळे खूप सांभाळून ना आम्ही सगळं म्हणजे लक्ष देतो त्याच्यावरती. आणि बघा अजून किती खालच्या साईडला आहेत, वरची काढली सगळी फळं, अजून काढतात कोणाला तेव्हा शोधतात. आणि ही बघा ही ताडभर तर निघालेत. एक एक फळं बघा, ही सगळी तयार झालेली फळं आहेत. रंग बघा त्याचा, आणि इतकी छान गोड असतात ना फळं, ही खायला खूप तयार झालेली एकदम गोड लागतात मस्त. चला आता ही घरात नेऊया. तर तयार फळं बघा आता काढून घेतलेली आहेत, आणि यातली काही फळं आहेत ना ती मुंबईला जाणार आहेत. आपले कस्टमर जे आहेत त्यांना ना हवेत, मी त्यांनी सांगून ठेवले कधीच की फळं तयार झाली की ताई आम्हाला हे जामचे फळं आता पाठवा म्हणून. आणि त्याच्यामुळे आज आहे ना आम्ही आता बघा काढलेत ना, आता लगेच ते पॅकिंग करून आम्ही थोड्या वेळाने पाठवून देणार आहोत. कारण कुणाला जेव्हा आता जाणार आहेत मार्केटमध्ये त्यावेळेस सगळं आता तयार करून ही थोडीशी पाठवूया. म्हणजे खूप जणांची मागणी आहे या फळांसाठी. खूप जण मला मेसेज करतात की ताई आम्हाला पण ही फळं हवेत. पण कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की म्हणजे तयार नसलेली फळं कशी पाठवायची, त्याच्यामुळे मग राहिलं होतं. पण आता बघा तयार झालेली आहेत आणि फळं चांगली आहेत. आम्ही पण आता 2-3 फळं म्हणजे खाऊन बघितली. पाऊस बघा आता मध्ये पडून गेला ना, त्याच्यामुळे कुठेतरी मनामध्ये आपल्या भीती असते की पाऊस पडल्यानंतर कीड वगैरे पडायचे चान्स असतात. त्याच्यामुळे एक 5-6 फळं तरी आम्ही आता खाऊन बघितले. बघा कुणाला जेव्हा खातात आता मागे की आतमध्ये काही फळाला काही नुकसान झालं आहे का, सगळं चेक वगैरे केलेलं आहे. तर फळं एकदम चांगली आहेत, त्याच्यामुळे पाठवायला आपल्याला काहीच हरकत नाही. बघा तुम्हाला शेरू दाखवत्या, त्या गुराच्या मागं लागलं आहे बघा. नाही नाही बघ, त्या गुराच्या मागे लागला, कारण गुराच्या घंटीचा आवाज येतोय मला. तो बघा तो बघा तो बघा मस्तीखोर आपला. हां बघा बघा, हां हां असा आगाव आहे हा. ए चल बस झाला, घरादारवाला जास्त दादारी करतो काय सगळ्यांना. हे दोघं पण जाम लबड आहेत. आपल्या आड्याजवळ असले ना की सगळ्यांना दादागिरी करणार मग. हां काय तो घाबरला ना गुर, लब्बाड झालेला. हे पाणी पिये, चल ये पाणी आहे. आता पण ते गाडी आली ना, त्या गाडीच्या मागं दोघं धावत गेलेले. चला ये चला, हां चला चला चला, लाडात आला मोठा. कधी कधी लय लाडत होता हा शेरू आपला. वाघ्या पण त्यांच्या खोड्या जर का तुम्हाला दाखवायला बसल्या तर एवढ्या खोड्या आहेत ना, आपल्याला कॅप्चर नाही करता येत ना. त्याला घरात चला, आणि सगळं समजतं त्यांना, बरोबर सगळं समजतं. हुशार आहेत दोघं पण. चला चला ये 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 चल ये चल ये चल ये, खाऊ देते चल ये. चला चला चला, ब्रह्मकमल दाखवते ना तर ह्यांच्या ह्याच्यामध्ये मी विसरून जाईन परत. पाणी पिये बा, पाणी भरून ठेवलं आहे बघा वाडगा पाण्याचा, ते पाणी शोधत बसतात. तर हे बघा हे आपलं ब्रह्मकमळाचं फूल म्हणजे कळी. आणि आत्ता बघा हे बघा कसं झालं आहे, ते वाकडं वाकडं होत चालले.
मी अजिबात त्याला फुलाला हात लावत नाही काय. अगोदर आहे ना असं सरळ होतं आणि कालपासून बघते ना तर आकार आहे ना असा वाकडा वाकडा होत चाललेला आहे. मला असं वाटतं आहे की 2 दिवसामध्ये हे फूल फुलेल असं आम्हाला अंदाज आहे. आणि ना तुम्हाला एक दाखवते, 1 मिनटं. हे बघा इथे पण ना असं बारीक बारीक आहे बघा. मी फक्त असं बघा बोट मी असं लांब नाही गेलेलं आहे. इथे पण असं बारीक बारीक आहे ना, मी दिसतं काहीतरी निघतं असं दिसतंय. आणि मला फुल डाऊट आहे की ते फुलाचंच हे आहे म्हणून. हां सायंटिस्ट आहे. मग माझंच लक्ष गेलेलं पहिला. हां माझं बरोबर लक्ष असतं. आता फुलेल ना 2 दिवसात फुलेल असं वाटतंय. बघ ना आकार बघ ना, आणि बघ ना कसं झालंय ते वाकडा वाकडा होत चाललंय ना ते. नाही गुलाब काढलेली, मी नाही काढलेली. हा मग काढली असेल त्याने कुणालने. तेव्हा ओरडली. चला आता काय हा आणि नंतर चला आता हे बघा भाजी करते. ही वांगा बटाटा आणि लालवाली चवळी अशी मिक्स भाजी ना छान होते. वाटण पण आपण म्हणजे काढलेलं आहे कालचं. हे बघा काल काढलं होतं ना फ्रीजरमधनं, काढायला जरा उशीर झाला. त्याचा थोडंसं जरा हे करावं लागेल. चला करूया फटाफट. तर घरामध्ये सगळ्यांना आवडणारी ही भाजी म्हणजे वांगा बटाटा चवळी अशी मिक्स भाजी केली ना की सगळेजण अगदी आवडीने खातात. कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्यात राई टाकलेलं आहे. त्याच्यानंतर 2 पानं घातलेत. ऑल स्पायसेसची पानं आहेत ती. आपल्या बागेमध्ये बघा झाड आहे ऑल स्पायसेसचं. आणि मग एक 4-5 पानं ना मी अशी काढून ठेवते. अधेमध्ये कधी लागलं का पटकन मग टाकता येतं. तर 2 पानं घातली. त्याच्यानंतर भरपूर असा कांदा घातलेला आहे, म्हणजे एक कांदा मोठ्याने चिरून घेतलेला आहे. लसूण घातलं, आलं लसूण, थोडंसं जिरं घातलं आहे आणि त्याच्यानंतर चांगलंसं परतून घेतलं. सगळं मसाले, तिखट मसाला, हळद घातलेला आहे, टोमॅटो आणि त्याच्यानंतर ही चिरलेली भाजी आणि चवळी. आता कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं होतं पण ते फ्रीजरमधनं काढायला की नाही मी विसरली. त्याच्यामुळे ते वाटण कसं घट्ट होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं आधी भाजी फोडणीला घालून घेऊया आणि त्याच्यानंतर म्हटलं मग वाटण घालूया. तर एक वाफ येऊ दिली भाजीला. मिक्स करून झाल्यानंतर कोथिंबीर घातले. त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्यात पाणी घातलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि मग मी त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे. तोपर्यंत वाटण कसं थोडंसं असं विरघळलं होतं. वाटण आपल्या म्हणजे अंदाजे समजा ना 1 ते 1.5 चमचा मोठा मी घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर कड आल्यानंतर झाकण ठेवले आणि ही भाजी आपल्याला म्हणजे चवळी शिजेपर्यंत मी शिजवून घेतलेली आहे. ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. त्याच्यामुळे भाजी करता करता डोक्यामध्ये असा विचार चालू होता की आज चपाती नको भाकरी करूया. भाकरीवर ही भाजी की नाही एकदम 1 नंबर लागणार. आणि लग्नामध्ये बघा ही भाजी केली जाते आणि ती चवळी कशी वेगळी असते. ती सफेद रंगाची चवळी असते ना ती असते. पण ती आमच्या घरामध्ये ही लाल चवळी आहे ना कुणालच्या आम्हाला खूप आवडते. त्याच्यामुळे आवर्जून ती भाजी मी करते लाल चवळीची. तर कुणाल आपला वाघे आणि शेरू यांना की नाही जेवायला देतोय. इथे बघा नाश्ता, आमचा सकाळचा नाश्ता आहे हा, भाजी आणि भाकरी. ही शेवटची भाकरी. उशीर झाला का गॅसवरच भाकऱ्या करते, नाहीतर लवकर झालं असेल ना तर मग चुलीवर ते होतं. पण आज सगळं होतं ना चालू सगळं पॅकिंगचं वगैरे. चला गॅस बंद. भाकरी झाली ते 5-6 भाकऱ्या केल्यात आणि तुम्हाला आता भाजी दाखवते. मस्त अशी चवळी बटाटा वांग ह्याची भाजी. 1 मिनटं, चमचा नव्हता घेतलेला ना. हे बघा मस्त अशी 2 वेळची भाजी झाली आणि शिजले मी, कारण चवळी आहे ना बघितली जरा हे करून. गॅस बंद. मस्त गरमागरम भाकरीसोबत खायची छान लागते. लग्नामध्ये केली जाणारी भाजी. नाही ना वाघ्या. हे बघा वाघ्या शेवला जेवण काढलंय पण तो वाघ्या कुठं गायब आहे. मग अशा होता इथे गरम होतं ना जेवण त्यांचं, काय माहिती कुठं गेला. त्या रूममध्ये गेला काय वाघ्या इथे. मग कुठे गेला मग वाघी. आत्ता तिथे होता मगाशी. बेडच्या खाली आहे का बघ रे कुणाल. बेडच्या खालीच झोपला असेल. हे असं ना ह्याला कोणा शोधावं लागतं. हा बघा बघा आहे ना बेडच्या खाली. चल जेवायला चल.
चल जेवायला. नाही जेवायला नाही मागा ते आज नको बोलतो खायला. चला जेवायला चला चला चला. हे चला तुम्ही पण नाश्ता करून घ्या. झालं जेवण ऐकलं काय. खाऊन घे ना मग मला बाकीचं काम आवरायला मोकळी ना मी. ये माझा बच्चा. कुणाला ह्याचं इथं आणून दे. त्याला कंटाळा आला उठायला. शेपटी तेवढी हलते बोक्याची. तर ये बेटा बाहेर आहे. ये माझा बच्चा. चला ये शेरू जेवला ये लवकर. चला जेवायला चला 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 घरात चला. चल चल माझा बच्चा ये. तर ये. हा बघा मस्का लावून तो आता आलेला आहे. सावकाश सावकाश जाऊ. पुऱ्या घरभर करतात घरभर पुऱ्या. चला बघा बाहेर ऊन पडलंय. सगळ्यांचा नाश्ता करून झाले. आपले वाघाशर बघा खाऊन पिऊन आता झोपायच्या तयारीमध्ये. आणि आता सगळ्यात शेवटी मी आता खायला घेतलेलं आहे बघा छान अशी भाजी. त्या जोडल्या काकडी आणि भाकरी. आज खूप दिवसानंतर मी भाकरी खाते. आणि ही जी भाजी आहे ना रात्री बनवली होती तेंडल्याची भाजी. आपल्या बागेतली तेंडली सुकी भाजी केली होती. ही पण छान लागते. चला नाश्ता जेवण सगळं करून घेऊया एकदाच. कुणाल निघाला तू. चला कुणाल निघाला आता ऑफिसला. माझा तर नाश्ता करायला चाललं आहे. आणि खाऊन झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं आपलं पॅकिंगचं करायचं आहे. आणि मिरची साफ करायची. म्हणजे आज दिवसभरामध्ये मिरची पूर्णपणे साफ करून घ्यायची. मिशन मिरची आजचं मुख्य काम. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.